आणि त्यांनी गोशालेसाठी पूर्ण आनंदात गोशालेचा पूर्ण गाई जनावर असतील त्यांच्यापासून चाऱ्याची व्यवस्था केलेली आहे आणि सोरेंनी हे काम केलेलं आहे, खूप मनापासून केलेलं आहे। म्हणजे असा का त्यांनी मन धन देऊन हे कामामध्ये प्रसिद्ध केलेली आहे आणि हा पूर्णपणे करत राहावा यांनी ही आमची विनंती आहे त्यांना आणि त्यांच्याबद्दल आम्हाला लाख लाख शुभेच्छा आहेत। सोरे साहेब असेच पुढे जावा। नमस्कार। भाजपा व्यापारी आघाड़ी ठाणे जिला अध्यक्ष डॉक्टर यशवंत सोरे ने अपना जन्मदिन सनातन धर्म संस्कृति द्वारा मनाया। आपको बताते चले, जहां लोग अपनी पहचान बनाने के लिए बैनरबाजी, आतिशबाजी व केक काटकर अपना जन्मदिन मनाते हैं, वहीं यशवंत सोरे ने अपना जन्मदिन टिटवाला कल्याण अनाथाश्रम में बच्चों के साथ अपने जन्मदिन की खुशी शामिल किया। उसके पश्चात गौशाला में गौमाता को चारा खिलाकर आशीर्वाद प्रदान किया। साथ में खडावली स्थित मातोश्री वृद्ध आश्रम में रहने वाले बुजुर्गों को भोजन अन्न दान किया और बुजुर्गों का आशीर्वाद प्रदान किया और निजी आवास पर आए भिवंडी आगारी महोत्सव के अध्यक्ष विश्वभाव महात्रे व सदस्यों ने जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं दी। सर्वप्रथम आमचे परममित्र भिवंडी आगारी महोत्सवचे स्वागत अध्यक्ष माननीय श्री यशवंत शेठ सोरे दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना खूप आनंद होत आहे की या शुभेच्छा देण्यासाठी आमचे कार्याध्यक्ष हनुमानजी पाटील साहेब येथे जमलेले सगळे आमचे भिवंडी आगारी महोत्सवचे कार्यकर्ते, आमचे गावचे, आमच्या मंडळाचे कार्यकर्ते। दादांच्या बद्दल सांगायचं झालं तर दादा हे आमच्या विभागामध्ये एक वेगळ्या पद्धतीचे त्यांचा स्वभाव आहे। कोणतंही काम असू द्या, त्यांना रात्री बेरात्री कधीही त्यांना हात द्या, मग ते काम ऍक्सिडेंट असो, कोणाचं भांडण असो, कोणाचे मध्यस्थी असो, कोणतंही काम असू द्या, पुढे दवाखान्यामध्ये जायचं असेल, कोणाला मदत करायची असेल तर पहिला फोन आमच्या विभागामधनं दादांना येत असतो आणि दादा त्यांच्यासाठी सदैव हजर राहत असतात। अशा दादांना शुभेच्छा देण्यासाठी मी साईबाबांना प्रार्थना करतोय की त्यांना दीर्घ आयुष्य लाभावं, त्यांचं आयुष्य, आमचं आयुष्य सुद्धा त्यांना लाभावं आणि निरोगी आयुष्य लाभावं असं मी बाबांकडे प्रार्थना करतोय आणि पुन्हा सर्वांच्या जोडीने त्यांना शुभेच्छा देतोय कि दादा तुम्ही जियो हजारों साल के दिन हो 50,000 अशा पद्धतीने मी बाबांकडे मागणं करतोय आणि इथे थांबतो। पुन्हा दादांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मला या ठिकाणी मातोश्री वृद्धाश्रम मध्ये माझा वाढदिवस साजरा करण्याची संधी मिळाली हे मी माझं भाग्य समजतो। खरोखरच आपण तुम्ही काही घेऊन आलेलं नसतो आणि काही घेऊन जाणार नाही। सर्वप्रथम मला एक उत्तम वाटते की असे वृद्धाश्रम असूच नाही, म्हणजे आपल्या मुलांनी आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमामध्ये यायला लागेल अशा प्रकारची लाजिरवाणी गोष्ट करूच नाही या मताचा मी आहे। त्यामुळे असं वाटतं की जी नालायक मुलं असतील त्यांनी असं केलं असेल, ठीक आहे, पण तुम्हाला कुठेतरी खालीचा वाटा, थोडीशी मदत करण्याचा अधिकार मला या वाढदिवसाच्या निमित्ताने मिळाला हे मी माझं भाग्य समजतो। आम्ही सकाळी एका शाळेमध्ये अनाथाश्रमामध्ये अन्नधान्य वाटप केलं, दुपारी गोशाळेमध्ये गेलो आणि आज हा तिसरा कार्यक्रम मातोश्री वृद्धाश्रमामध्ये केला। खरोखरच आता मनोहरजी सांगितलं, वाढदिवस आपण कुठेही साजरा करू शकतो, कितीही मोठ्या पार्ट्या देऊ शकतो, परंतु त्याच्यात निष्पन्न काय होणार? आपण समाजासाठी काय देणं लागतो याची जाणीव ठेवून आपण काम केलं पाहिजे आणि तीच भावना माझ्या मनात असं वाटतंय की यावेळेस मला थोडा कमी वेळ मिळाला, पण पुढच्या वेळेस किंवा मध्यंतरी मॅडम तुम्ही कधीही मला फोन करा, मला सांगा, इथे जी काही मदत लागेल ती देण्यासाठी मी माझ्या परीने 100% प्रयत्न करेन अशी मी तुम्हाला ग्वाही देतो। आपला आशीर्वाद हा माझ्यावर ठेवा। माझ्या हातून जे काही घडेल चुकीचं घडू नये, जे काही घडेल ते चांगलंच घडावं असा आपण मला आशीर्वाद द्या आणि नेहमी समाजाची सेवा करण्यासाठी मी तत्पर राहावं असाच आशीर्वाद। बाकी मला प्रॉपर्टी, धनसंपत्ती काही नको, मला फक्त चांगलं आरोग्य आणि तुमचा आशीर्वाद असा